शेतकरी डिझेल कॅन्क मध्ये मागत होते. शेतकऱ्यांना एक कॅन्क भरून दिला गेला नाही आणि तिथं टँकर हे सगळे रेतीचे टँकर, मिक्सरचे टँकर, माझा जो फोटो आहे मी फोटो काढले JCB यांना सगळ्यांना डिझेल भरून दिले जात होतो. पण ते काय सांगतो माहिती का, ट्रॅक्टर घेऊन या आणि मग आम्ही ट्रॅक्टर मध्ये डिझेल भरून देऊ. ते ट्रॅक्टर रात्रभर चालतात. शेतकरी पडलाय बापू, जो 2 नंबरचा धंदा करत असेल त्याला डिझेल देऊ नका असं माझं म्हणणं आहे. पण जो शेतकरी स्वतः मालक रात्रंदिवस इकडे तिकडे फिरतोय आणि डिझेल शोधतोय आणि त्याला डिझेल भेटत नाहीये, हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. निमोला इथं कसा येईल आणि मग त्यांना शेतकऱ्यांना एक पेट्रोल पंप नेमून द्या की इथं तुम्हाला कायमस्वरूपी डिझेल भेटेल. तुम्ही इथं ट्रॅक्टर घेऊन या, इथं कायमस्वरूपी तुम्हाला डिझेल भेटेल. मग हे नियम लावत नाही, हे नियम सत्य करत नाही आणि कसं काय डिझेल भेटेल. तहसीलदारांना बोलवलं का मग काय तहसीलदार येतील आता, तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आणि हे रात्री बेरात्री कसं काय कोण करू आता. मग यांना नियम नाही का, कलेक्टर यांना आदेश देत नाही का. फक्त कॅन्क भरायला कलेक्टर आदेश देतो, हे तहसीलदार मला सांगतात. कमीत कमी आम्हाला शेतकरीला 2000 परी डिझेल पाहिजे साहेब. जास्त नको द्या, आमले 5-6 हजार नको द्या, फक्त 2000 कंपल्सरी असं तरी काहीतरी नियम काढा. तरी आम्ही तयार आहे. दिनभर मध्ये 10,000 बिरोडा मारायचं नाही. आणि एक लाख शेतकरी आम्हाला फक्त ही बेकायदेशीर घेऊन जात आहे म्हणून आम्ही अडवलं. मग हे कलेक्टरला दिसत नाही का. कलेक्टर आम्हाला शेतकऱ्यांच्या डिझेल कॅन्कवर ऑब्जेक्शन घेत असेल, मग हे बेकायदेशीर नाही का, म्हणून आम्ही अडवलं. हे कायदेशीर आहे का नाहीये यावेळेला गौण खनिज पाहिजे.